नमस्कार. मी मनोहर पंडित. काहीतरी आहे या मालिकेतली पहिली कथा. काहीतरी आहे. मी माझी गाडी एका लहान गेटच्या थोडी पुढे थांबवली. ते गेट म्हणजे तो दरवाजा अंदाजे 4 फूट बाय 7 फुटाचा होता आणि साधारण 12 फूट उंचीच्या उंच भिंतीत बसवलेला होता. ती भिंत संपूर्ण कॉम्प्लेक्स भोवती होती. मी विचार करत होतो की हे कोणत्या प्रकारचं 5 स्टार हॉटेल आहे की जिथं इतकी उंच भिंत आणि असा लहान दरवाजा आहे. मी आधीच बुकिंग केलं होतं. मला परत जाणं शक्यच नव्हतं आणि राजस्थानच्या त्या छोट्याशा गावात असं कोणतंही हॉटेल नव्हतं जिथे मी जाऊ शकलो असतो. हे 5 स्टार हॉटेल खरं तर 18व्या शतकातील हंटर्स लॉज होतं. त्याचं 21व्या शतकातील पर्यटकांच्या आवडीनुसार रिनोव्हेशन करण्यात आलं होतं. ते इतकं सुंदर केलं होतं की ती 18व्या शतकातीलच वास्तू आहे असं वाटत होतं. जुन्या काळात शिकारी इथे शिकारीसाठी येत होते आणि ते इथेच राहायचे, म्हणून याला हंटर्स लॉज म्हणतात. रिसेप्शनमध्ये ठेवलेल्या जुन्या वस्तू पाहून मी भारावलो. मी चेक इन केलं आणि माझ्या खोलीकडे जाणाऱ्या पायवाटेनं निघालो. परिसर पाहून मला असं वाटलं की मी 18व्या किंवा 19व्या शतकात आहे. माझी खोली 18व्या शतकाच्या काळासारखीच सजवलेली होती आणि सर्व काही परफेक्ट होतं. तिथे एक मोठा लाकडी डबल बेड होता, ज्यावर पारंपरिक अंथरूण पांघरूण होतं. मच्छरदाणीची सोय होती. भिंतीवर एक लहान आरसा होता. एक छोटं जुनं ड्रेसिंग टेबल होतं. मला फक्त एकाच गोष्टीची कमतरता भासली आणि ती म्हणजे 12 बोअरची डबल बॅरलची बंदूक. खऱ्या शूटसाठी नाही, पण किमान फोटोशूटसाठी तरी कामी आली असती. सूर्यास्ताच्या वेळी मी रिसेप्शनिस्टला विचारलं की मी गावात एक छोटीशी चक्कर मारू शकतो का. रिसेप्शनिस्ट मला म्हणाला, नक्की जा, पण गावाच्या सीमेवर असलेल्या 18व्या शतकातील मोठ्या गेटच्या पलीकडे जाऊ नका. त्यानं असं सुचवलं. त्या गेटच्या पलीकडे असलेला परिसर सुरक्षित नाही, सेफ नाही आणि अशी अफवा आहे की या भागात काहीतरी अलौकिक गोष्टी, सुपरनॅचरल घडतात. भूत किंवा तसंच काहीतरी असू शकतं. तो म्हणाला की साधारणपणे सूर्यास्तानंतर आणि पौर्णिमेला कोणीही त्या भागात फिरकत नाही. साहेब, आज तर पौर्णिमा आहे. त्या गेटच्या पलीकडे एक विहीर आहे आणि असं म्हणतात की तिच्या पाळावर 2 गावकरी बसलेले असतात. इथले गावातले लोक म्हणतात की त्यांना जर तंबाखूची चिलीम दिली तर ते त्रास देत नाही. तुम्हाला पानपट्टीवर चिलीम मिळू शकेल. मी अशा साहसासाठी तयार नव्हतो, पण तरी हे खरं आहे की खोटं, मिथ ऑर रियालिटी, हे ठरवण्यासाठी त्या भागात जायचा मी विचार केला. धुळीनं माखलेल्या रस्त्यावरून मी चालत गेलो. गावकऱ्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल कुतूहल दिसत होतं. गावात जवळपास 500 ते 600 घरं असावीत आणि बहुतेक घरं खूप जुनी होती. आधुनिकतेचा अभाव होता. वाटेत मी 30 रुपयांची चिलीम आणि तंबाखू विकत घेतली. माझ्या खरेदीवर दुकानदार आश्चर्यचकित झाला. त्यानं उत्सुकतेनं मला विचारलं की मी बावडीला जाणार आहे का. स्थानिक भाषेत बावडी म्हणजे विहीर. जर कोणी बावडीला जात असेल तर ही चिलीम घेऊन जाणं हा एक तिथला प्रघात आहे.
नक्की नाही, पण मी जायचं ठरवलं तर चिलीम हवी सोबत म्हणून घेतली आहे. मी उत्तर दिलं. काळजी घ्या साहेब, आज पौर्णिमा आहे. मी मान हलवली आणि त्याचे आभार मानले. मला नक्की सांगता येणार नाही की भूत अस्तित्वात असतात की नाही, पण मी त्यांचे अस्तित्व नाकारत नाही. मी गावाच्या सीमेवर पोचलो तेव्हा रिसेप्शनिस्टनी सांगितलेला मोठी कमान असलेला दरवाजा मला दिसला. मी क्षणभर थांबलो आणि स्वतःशीच वाद घातला की गेट ओलांडून रिसेप्शनिस्ट काय म्हणाला ते पाहावे की माघारी जावे. पण माझ्या कुतूहलानं मला त्या दरवाजातून पुढे नेलं. जरा पुढे गेल्यावर मला समोर एक विहीर दिसली आणि त्यामागे एक जुनी अर्धवट पडलेली वास्तू होती. विहिरीभोवती गावकऱ्यांना बसण्यासाठी आणि आराम करण्यासाठी एक पाळ होता. विहिरीच्या पलीकडे एक छोटी कमान होती आणि त्या पलीकडे जिना होता, जो कदाचित जाऊनही त्या भागात जात असावा. सर्वसाधारण समज असा आहे की भूतं फक्त रात्रीच दिसतात. मी तिथे पोहोचलो तेव्हा संध्याकाळच झाली होती, पण पौर्णिमेचा चंद्र वर आला होता आणि चंद्राचा प्रकाश चहूकडे पसरला होता. मला विहिरी भोवतालच्या पाळावर 2 गावकरी बसलेले दिसले. ते पारंपरिक राजस्थानी पोशाखात लाल फेटा घालून बसले होते. ते आळीपाळीनं एकच चिलीम ओढत होते. मी इकडे तिकडे फिरताना त्यांनी माझ्याकडे कुतूहलानं पाहिलं आणि मला पुढे जाऊ नका असा सल्ला दिला. साहेब, जाऊ नका, तिथे काहीतरी आहे. मी परत फिरलो आणि त्यांच्याकडे गेलो. त्यांना चिलीम दिली. त्यांचे चेहरे खुलले. ओढत असलेल्या चिलमीतून त्यांनी बोटांनी जळता निखारा काढला. तो त्यांनी मी आणलेल्या चिलमीत टाकला आणि जुनी चिलीम फेकून दिली. मी आश्चर्याने पाहत होतो की यांना चटका कसा लागला नाही. कदाचित सवय झाली असेल. त्या दोघांनी मी दिलेली चिलीम पाळीपाळीनं ओढली. चंद्रप्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावर चिलीम ओढण्याचे समाधान मला स्पष्ट दिसलं. त्यांनी मला त्या कमानीतून पुढे जाण्यास सांगितलं. मी जाऊनही त्या भागात जायला सुरुवात केली. काही पावलं पुढे गेल्यावर मी मागे वळून पाहिलं आणि मला भीती वाटली. मी घाबरलो, कारण ते दोघं गावकरी तिथे नव्हते. त्या संपूर्ण भागात मी एकटाच होतो. त्यांना शोधायला मी मागे परत आलो, तर मला पाळावर चिलीम पडलेली दिसली. मला वाटलं की ते पाय मोकळे करायला इकडे तिकडे गेले असतील. मी परत कमानीच्या पलीकडे गेलो. तिथे एक जुनी वास्तू होती, जी अर्धवट कोसळली होती. मी काही पायऱ्या चढलो आणि वर पाहिलं तर मला पांढऱ्या कपड्यात 2 आकृत्या दिसल्या. त्या अगदी जिवंत वाटत होत्या. पडक्या भिंतीवर त्या अशा बसल्या होत्या की जरा तोल गेला तर खाली पडतील. मी घाबरलो, भीती वाटली आणि मला प्रचंड धक्का बसला, कारण त्या पांढऱ्या कपड्यातील आकृत्यांनी मी चिलीम दिलेल्या गावकऱ्यांचेच फेटे घातले होते. मला घाम फुटला, घशाला कोरड पडली. मी मागे वळालो आणि गेटकडे धावू लागलो. धापा टाकत टाकत मी गेट ओलांडलं. मला जरा धीर आला. मी हॉटेलकडे धावत निघालो. रिसेप्शनिस्टनी मला माझा घाबरलेला चेहरा पाहून विचारलं की काही गडबड आहे का. मी त्याला काय झाले ते सगळं सांगितलं. तो म्हणाला की अशाच एका पौर्णिमेला
2 शतकांपूर्वी म्हणजे 200 वर्षांपेक्षा जास्त त्यापूर्वी 2 गावकरी विहिरीच्या पाळावर बसले होते. ते चिलीम पेटवणार तेव्हा अंधारात एका शिकाऱ्यानं सावध समजून चुकून त्यांच्यावर गोळीबार केला. ते दोघंही विहिरीत बुडाले. पण त्यांची चिलीम बाहेर पडली. गावात समज आहे की त्यांचा आत्मा चिलीम शोधण्यासाठी विहिरीतून बाहेर येतो. त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी गावकरी त्यांना चिलीम अर्पण करतात. ही एक परंपराच झाली आहे. काही टेन्शन घेऊ नका साहेब, आराम करा. ती निरुपद्रवी भूत आहेत आणि फक्त त्या भागातच राहतात. मी आणखीन काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मला फक्त माझ्या पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी लवकरात लवकर सूर्योदय व्हावा असं वाटत होतं. त्या दोघांचे शब्द काहीतरी आहे हे अजूनही माझ्या कानात घुमतायत. धन्यवाद.